करावया जगी भूषण करावया जगी पतित पावन परितु पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणवितो दास मुखे म्हणवितो दास चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस परितु पतित पावन परितु पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन का म्हणे दावी वेश तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसांतरी नाही लेश तैसांतरी नाही लेश परितु पतित पावन परितु पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरान जगातील देवडीकरांच्या प्रतीप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये विनंती करतात देवाला, देवा गातो भाव नाही अंगी, आपला परिहार देतात. आपल्या पापाचा दोषाचा परिहार भगवंताकडे देतात. मी गातो देवा तुझं गाणं, पण माझ्या अंगात भाव नाही. मग कशासाठी तर भूषण करावया जगी गातो. परी तू पतित पावन, तू पतिताला पावन करणार. जे कोणी असे पतित आहे बिचारे पापी आहे, त्या पाप्यांचा उद्धार करणं हे तुझं कर्तव्य देवा. ते खरं करून दाखव. आमच्या अंतकरणातलं पाप तू घाल. आणखीन कोणते कोणते पाप आहेत? म्हणे मुखे दास म्हणवितो दास, मुखाने काय म्हणवितो दास, पण चित्ती माया लोभ अस. चित्तामध्ये माया आहे, लोभ आहे, आशा आहे. आशा मग ही माया भगवंताची, आणि ती माया त्याला हाका मारल्यावर ऐकते का? ती माया त्याच्या स्वाधीन. भगवंताची माया त्याला बद्ध करीत नाही. मायेनं बद्ध ते होत नाही. मायेला आपल्या अंकित ठेवतो. सर्वज्ञ परमात्मा माया, तर खरी माया आज्ञे. माया आज्ञे, भगवान परमात्मा सर्वज्ञ आणि जीव अल्प. हे खरं आहे. जीव कसे अल्प, माया आज्ञे जडे, आणि भगवान परमात्मा सर्वज्ञ. आणि मग सर्वज्ञ त्याची उपाधी माया असेल तरी सत्वगुणा ती आपल्या अंतरमध्ये ठेवतो. तमाला आपल्या अंकित ठेवतो. मायेला आपल्या अंकित ठेवतो. माया त्याच्यावर अतिक्रमण करीत नाही. मग माया त्याच्या अंतरमध्ये राहत असल्यामुळं तर त्याला हाका मारले की ती माया ऐक, म्हणजे आपल्यावरची पगडा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणले ना अभंगामध्ये, कुठे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता अखंडे जन, वसो न शके पाप, काय त्रिविध तो ताप, तुका म्हणे मायान होय दासी लागे पाय. ऐसे विठोबाचे नाम, नाम हाका. भगवंताचं नाम घेणं म्हणजे काय मारणं आहे? हाका मारणं आहे. त्याला हाका मारल्या की त्याची माया होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम. मग आपण कळकळीने त्याला हाका मारल्या पाहिजे, पण मारित नाही. तुकोबराय मारायले, देवा तू पतित पावन आणि करी साचे हे वचन, म्हणजे आमच्या अंतकरणातली माया ती काढून टाक. बरोबर आहे. मोह लोभ आहे एक आमच्या अंतकरणात, ते काढून टाक. आणि आशापास हे तर जन्म मरणाला कारणीभूत आहे.
अशा 5 म्हणजे जन्मायला मरायला कारणीभूत काय आहे आशा. आशानंच जन्म प्राप्त होतो. काल आपलं जन्मावर चाललं की जन्माला कारण 2-3 म्हणलो ना तुम्हाला की पाप, कर्म म्हणजे वासना ते जन्माला कारण 2-3 आहेत. हे ते लक्षात आलं की नाही. अरे पाप म्हणजे पापात्मक कर्म. खर तर पापात्मक कर्म मग आता पुण्य आणि पाप दोन्ही समान समी झाल्यावर मनुष्य जन्म असं सांगितलं. पाप जास्त झालं स्वर्ग नरक आणि पुण्य जास्त झालं स्वर्ग. मग याचा अर्थ इथं पापच कसे म्हणले हा प्रश्न येतोच. जन्माला कारण जन्मा येणे घडे पातकाची मुळे महाराज म्हणले. मग हे कसं काय असं कोणाला वाटण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यातली बारकाई जर खूप प्रश्न करताना जर खरा प्रश्न केला आणि विचारणारा खरा असल्यासच वक्ता खरा होते ना. पाप आणि पुण्य सरासरी समान होतच नाही, थोडं तरी कमी जास्त होते. आणि मग उगच मिळाला का तुम्हाला म्हणून. थोडं तरी कमी जास्त होते. नाही तुम्हाला कसा मिळाला मग. हा लक्की स्कीम कवा तरी लागते तर नाही कशी लागते होय. हा उशिरा कर होय भाऊ. अचानक नाही मग त्या आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडत नाही. काय काय पावला आधी कागद टाळीने आहे नगडे उपाय घडू आले असं होतं ना. मग असंच झालं ना आपल्याला बी. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापड नाही. आपल्याला असं झालं नाही. पहिला मनुष्य होतोच आपण म्हणूनच गाथा वाचायला होतं काय तरुण म्हणून पुन्हा जन्माला आलो होतो. आणखी एका जन्माची साधना असते की काही. मग हे मनुष्य जन्माला आलेले बरेचसे लोक जगात नाहीत का काय. लाखो करोडो रुपये आज 100 कोटी 150 कोटी लोकसंख्या भारताची झाली एकट्या. असे 56 देश आहेत. हा इराक इराण इंग्लंड अमुक अमेरिकन हेन तेन फ्रान्स किती देश आहेत. हे किती जनता आहे पृथ्वीवर कोणाच ठाऊक आहे. काय मिळेल सगळ्या देशात काय गणित आहे आपल्याकडे. आपल्या देशात तर आपल्याला गणित माहित नाही. आणखी 40 कोटी लोकांचा तवापासून तेच म्हणायलो. तिरंगी झेंडा कोणाचा 40 कोटी जागा 150 कोटी झाली आहे का. मेल कोणाला 1.25 कोटी मागच झाली आणि आता 150 कोटी झाली. मी एवढे लोक आहेत. मग हे सगळे काय परमार्थाकडे आहेत काय कळत. आणि हे मोडीवरले येते. हे रबल गाळू गाळू पुन्हा पुन्हा पैप तयार केले किंवा लोकांना गाळू गाळू पुन्हा ते लोकांनी केले. मोडीवर लोकांना ओरिजिनल लोकांना वेगळं असेल की नाही. गाता वाची ओरिजिनल असते. गाता वाचायलो आपण हे करायलो भजन करायलो ते मग मागेल ओरिजिनल लोकांना असेल की नाही. कळलं की नाही. म्हणजे आपण या जन्मात साधना करायचं असं नाही. मागच्या जन्मात काय मागे भोगे कळू येते. मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. आमचे शास्त्री महाराज म्हणत होते गुरुवर्य किंवा हनुमान 3 जन्मातलं माणसाला कळतं. किती जन्मातलं कळतं 3 जन्मातलं प्रत्येक माणसाला कळतं. कसं काय कळतं हो मग असं ते म्हणायचे. मग हे प्रमाण द्यायचे तुकाराम महाराजांना. भोगे कळू येते मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. आता तुला सांगतो म्हणजे ऐक. या जन्मामध्ये आपण मनुष्य जन्माला आलो. एक मग गाळीव लोकांना सारखं नाही आलो. मग प्युअर लोकांना सारखं बरी आलो. त्याच्यामध्ये आपण कोण्या कुलात जन्मलो. क्षत्रिय कुलामध्ये मराठा म्हणा बरोबर आहे. मग त्या अर्थी माणसामध्ये बी उच्च आहे की नाही. चांगलं कुळ आहे. खानदान चांगली आहे की नाही. त्या कुळामध्ये जन्म त्या कुळामध्ये म्हणून पुन्हा आपल्याला घरी चांगलं खायपुरतं पोटापुरतं चांगली संपत्ती मिळाली. एखाद्याला कोणाला बी हा पुन्हा संपत्ती मिळून पुन्हा आणखीन परमार्थाची आवड. आणि मग त्या अर्थी मागच्या जन्मातलं आपलं पुण्य शिल्लक होतं. म्हणूनच आपण इथं अशा जन्माला पुन्हा काय सुचेनाम श्रीमताम घे योग भ्रष्टो बी आहे ते कशाला म्हणले सुचेनाम. असा जर माणूस एखादा मेला साधक अपुरी साधकना राहिली आणि साध्याची प्राप्ती न होता जर मेला तर पुढच्या जन्मामध्ये सुचीनाम श्रीमताम गेहे म्हणजे शुद्ध आणि श्रीमंत कुळामध्ये गेहे नाम घरात काय योग भ्रष्टो बी आहे ते. असा योगभ्रष्ट पुरुष त्या घरी जन्माला येतो. म्हणजे मागच्या जन्माचं आपलं पुण्य आहे सिद्ध झालं की नाही भाई बालाजी बरोबर आहे. मग पुन्हा इथं आल्या आणखीन साधना चालू आहे
बरोबर आहे ना? हा, आणि मग निज ज्ञानाची पहाट फुटे आणि तुझ्या पुढे प्रगटे प्रकाश. या जन्मात नाही गाऊ गावसलं मोक्ष रूपी नाही गाव गावसलं आणि मुक्कामच पडला तर पुढे काय उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव उगत काय. ज्ञानेश्वर महाराज 22वा जन्म आहे माऊलीचा. कितवा जन्म माऊलीचा आहे? तेच म्हणले ना, ज्ञानदेवे 22 नाही बाळचंदे 22 जन्म तोडीली भावाब्दीची कर्मी. मी 22 जन्मापासून साधना करीत आलो तवा इथं म्हणले आता रेडा बोललाय. तुम्हाला तर वाटतंय की एका जन्मात भजन केले अवथाना याच्या ना परमात्म्यानं की आवाळात मला आकाशातून उडता यावं कसं काय शक्य आहे? ते बुवा 22 जन्म झटला. कोणता? आळंदीचा बुवा. आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज किती जन्म बेदार झाले? 22. आपलं निजपद प्राप्त करून घ्यायला 22 जन्म. भैनाबाई म्हणल्यानं त्या ज्ञानदेवाला 22 जन्म लावले असतो. भैनाबाईचा गाथा काढा. भैनाबाईच्या गाथ्यात भैनाबाई म्हणल्या ज्ञानदेवाला त्याची वस्तू त्याला द्यायला. कोणाची वस्तू? ज्ञानदेवाची वस्तू म्हणजे आपली वस्तू आहे ती. निज घेऊन फिरती का निज नाम आत्मस्वरूप. आणि कोणाचं आहे आत्मस्वरूप? लोकांचं आहे का? आपलंच आहे. मग आपलीच वस्तू हरवलेली आपल्याला द्यायला माऊलीला किती जन्म लावले असतो म्हणल्या बहिणाबाई? 22 जन्म. आणि मला 13 जन्म घ्यावे लागले म्हणले. तो पांडुरंगा मला इथं या जन्मात मुक्त केलं. आणि त्या पोराला सांगत होते त्याचं पोराचं नाव आहे विठ्ठल. बहिणाबाईच्या पोराचं नाव काय? विठ्ठला. तुझी आणखीन जन्म शिल्लक आहे. मला 13वा जन्म आहे म्हणजे मला वस्तू प्राप्त झाली. मला आता जन्माला यायची काही गरज नाही. मी मुक्त झाले. पण तुझे आणखीन जन्म शिल्लक आहेत. मग तिला मागलच्या जन्माचं ज्ञान सांगितलं त्या विठ्ठलाला. कोणी? बहिणाबाई. बहिणाबाई मोठे अधिकारी आहेत. आणि त्या अभंगात म्हणल्या ज्ञानदेवाला ती वस्तू द्यायला तो ठेवून द्यायला विठ्ठला 22 जन्म लावलेच पांडुरंगा. मग माऊलीनं 22 जन्मात साधना केली तेव्हा उपजताची मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश. हे काय शाळेत गेले होते? कोण्या शाळेत? माऊली दप्तर घेऊन गेले काय ऐकण्यात नाही हो. गेले ते दप्तर घेऊन. हा, आणि मग दप्तर घेऊन नाही गेले ना ज्ञानेश्वरी जर काढली त्यांचं ते जीवशास्त्र भौतिकशास्त्र काय सगळं रसायनशास्त्र वैद्यक सगळे शास्त्र पाहिले तर हातात टेकावं लागतील. डॉक्टराला बी कोण्या बी इतिहासकाराला बी भौगोलिकाला बी सगळे हात कोणत्याही शास्त्रज्ञाला हात टेकावे लागतील. मग एवढं ज्ञान 15व्या वर्षी 15च वर्षी झाले ते ज्ञानेश्वरी लिहिताना. म्हणजे ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस वय किती होतं? 15 संपल. ते 16वं चालू होतं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी केली पूर्ण. मग एवढं लेकराला एवढं ज्ञान असतंय ते काय मग तुम्ही काय शाळेत जाऊन मिळविले काही? सिद्ध ज्ञान. हा, तशी दशेची वाट न पाहत वैशीच्या गावाने येतात बाळपणीच सर्वज्ञता वय बालू. आपल्याला का होईल? अंतीच्या मती हा साच पण पुढले गती. हो, म्हणून जीवित्व जेणे भक्ती दिदली शेती. हो, अंतीची मती ती सात पण पुढली गती. या जन्मामध्ये मागच्या जन्मातलं पुढच्या आता ये. मग मागच्या जन्मातलं तुम्हाला पुण्य कळालं की नाही आपलं? बहीण आहे भाऊ. तेव्हा तुम्ही पंढरपूरची वारी करायली म्हणजे मागच्या जन्मात पुण्य. आता या जन्मात वारी हे ते केल्यावर साधना चांगली केल्यावर पुढचा जन्म चांगला मिळेल याचा अनुमान लावावं लागेल की नाही? होय. कसं मानी का नाही? मिळेल की नाही पुढचा? नाही जरी मुक्त झाली तुम्ही. आता तुमची मुक्ती तुम्हाला माहित. हो, पण या जन्मात ती वस्तू नाही प्राप्त झाली का झाली. आता तुम्ही आज जीवन मुक्तीची बद्ध आहे आम्हाला काय कळायलंय? होय नाही. आता त्याला होय ते काय लोकांना सांगायचं असतं थोडंसं. मग तुम्ही आज काय मग तुम्हाला जर नाही मुक्ती प्राप्त झाली जरी बी तर पुढचा जन्म तुम्हाला मग किती जन्माचं कळालं? ह्या जन्मात तर चालू कळायचं पाहिजे तुम्हाला. चालू तर बघायचं कामच नाही, वर्तमान आहे ना हे. मग मागचं कळालं, लक्षात आलं. आणि पुढचं बी मग 3 जन्मात ऑटोमॅटिक कळायलं की नाही माणसाला? बरोबर आहे ना? म्हणून एक लक्षात ठेवा. इथं जन्मा येणे घडी पातकाची मूळ म्हणले. मग जन्मा येणे घडी पातकाची मूळ म्हणल्यावर मग ते निखिल पाप आहे का? चिमणी बी झाली नाही, कावळा बी झालाय नाही, बेंडकुळ बी झाली. तुमच्या मनात काय ते सगळं पापच का त्याच्याकडे? नाही, पुण्य असतं. पुण्य आणि पाप मिश्र असते. जन्माला यायला पुण्य आणि पाप फक्त इतकंच एक लक्षात ठेवा. कोणाचं पुण्य अधिक आहे तर पाप कमी आहे.
पाप अधिक आहे देवलोक इंद्रचंद्र वरून हे कुबेर हे जन्माला आले यांचं पाप जास्त कमी आहे आणि पुण्य जास्त मनुष्य जन्माचं समान समी आहे आणि तिर्यक येवणी म्हणजे ह्या निश येवणीतनं यांचं जरा पाप जास्त आहे पण पुण्य त्यांना कधी कधी चांगला उत्तम भोग मिळतो ते कशाचं फळ आहे हा पाऊस पडल्यावर बेणकुळ्या किती आणलं त्याचा तुम्ही बघा बरं पाऊस पडल्यावर इथे या आमच्यापाशी तुम्हाला घरात काय कळलं नाही नाही काय कळत नाही तुम्हाला आमच्या आश्रमात या मग बेणकुळ्या किती आणल्यात बघा कशा गाणं म्हणतात त्या लय गाणे म्हणतात त्या मग ज्या अर्थी गाणं म्हणतात त्या अर्थी त्याच्या मनासारखा पाऊस पडला मग त्याला त्या आनंद झाला तितका त्या आनंद कशाचा आहे पुण्याचं फळ आहे ते पुण्याचं फळ आहे बरोबर आहे आणि सर्पानं धरलं मागच्या जन्मात वैरत्व उभं टाकलं बरोबर आहे का मग हे पाप पुण्य पण हे जन्माला येणारं पाप पुण्य जे आहे ते पाप का म्हणले तुकाराम महाराज पापात्मक पुण्य आहे ते पुण्यात्मक पुण्य नाही लक्षात आलं की नाही मिसळीचं पुण्य येते नवरा बायकोने यात्रा केली नवरा बायकोने महादेवाची पूजा केली दोघांना मिळून आणि पुन्हा ती जन्म आणखी मिळाला नवरा बायकोचा हे पुण्य आहे पण कोणतं पुण्य म्हणायचं याला ते शहाण्याला करतो इतरांना नाही हे पापात्मक पुण्य हे असल्या भीक मागायची नाही त्या देवाला मुक्ततेची भीक मागा हे असे कशाला भीक मागायला उगत विनाकार हे चांगलं नाही ना पुन्हा आणखीन जन्माला यावं लागते ना बंधन चुकलं नाही ना त्याला विषयी काम मान्य आहे ना काय स्वपतीसी काम भोगिता परलोक पावे पतिव्रता त्याची परपुरुषाशी रमता अर्धपाताने येत असे एकनाथजी भागवतात काय म्हणले बिचारी स्वपती बरोबर संसार करणारी बाई स्वतःच्या नवऱ्याबरोबर नवरात प्रमाणभूत आहे नवरात माझा कोण आहे देव आहे आणि सर्व धर्म अर्थ काम त्याच्या संघटितच मी करीन आणि ते त्यांनाही वचन दिले की धर्मेचे अर्थेचे कामेचे अन्यत्र नातीचरामी 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 मग त्यानं वचन दिलंय धर्म अर्थ कामाबद्दलचं आणि ही म्हणली मी तुझ्या बरोबर सेवन केलं आणि सेवन जन्मभर केलं धर्माचं अर्थाचं आणि कामाचं तर अशी पतिव्रता परलोक पावे कुठं जाते स्वर्गाला बरोबर आहे आणि तीची परपुरुषाशी रमता दुसऱ्याला काम देऊन टाकला तिनं जर तर तिनं काम दुसऱ्याला दिला तर नरक बरोबर आहे ना मग आता हे स्वर्ग जरी मिळविला असेल त्या पतिव्रतेनं आणि त्या पुरुषानं पतीनं तरी हे पापात्मक पुण्य का पुण्यात्मक पुण्य या पुण्याला आम्ही पुण्य म्हणत नाही पापात्मक पुण्य स्वर्ग आहे हा आणि पापात्मक पापे नरक आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य म्हणून तुकाराम महाराज म्हणले जन्मा येणे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ आपुलाल्या संचित नाम कर्म आलंच किती संचित म्हणजे काय कर्म पण वासना जे जन्मभर करावी ती वासना बरं काय बालू मामा तुमचं डोसकं खराब करून टाकलं की ना बेकार झाले डोसक्यात बरं काय तुम्हाला कळणं झालंय किती सांगितलं सुधरण नाही काय काय कुठे गेली लय गेली खोबरी लय गेली मला तर कसं वाटतंय तुमचं कसं किती वाटायला मी म्हणतोय ना येवायला भाऊ माझं कसं होईल आमच्यात नाही तर या काय या अहो या काय या तुम्ही इथं येतात म्हणजे उगे रमण्यापुरतं येतात महाराज खरं चुकीची कल्पना आहे हे बोलायचंच नाही महाराज खरं प्रेम आहे का काय म्हणले मग इथं नाथ महाराज आपली भक्ती सांगितली नाथ महाराज मोठी गोड बोलतील बरं काय परपुरुष गोडी आवडी परपुरुषी मिथ्या लुडुबडी पतीपासी ती पतिव्रता नव्हे जैसी व्यभिचारणी भक्ती तैशी जाणावी काय काय गोडी आवडी परपुरुषी हो भाऊ गोडी आवडी परपुरुषी आणि मिथ्या लुडबुडी हा नवऱ्याला की टुम 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 पाणी देऊ का जीव वाढू का येऊ तेव्हा करायली या पण खरं मनात प्रेम कोणाचं तिच्या परपुरुषाचं
म्हणजे दुसऱ्याच डोसक्यात येड आहे आणि ह्या नवऱ्याला वर टुमटुम करून त्याला गोल ठेवली बरोबर आहे. त्याला गोड बोलायली, त्याला कपडे धुवायली, सगळं टुमटुम करायली आणि तिकडं दुसराच बुवा डोसक्यात आहे. बरोबर आहे. मग काय म्हणले, गोडी आवडी परपुरुषी एकनाथी भागवते बरे, मिथ्या लुडबुडी पतीपासी ती पतिवर्ता नव्हे जैसी. ती पतिवर्ता आहे का मग व्यभिचारणी भक्ती तैशी जाणावी बाळू, आपली भक्ती तशी आहे. खरं सांगा, तुमचं पाण्यावर दळणावर प्रेम आहे का आमच्यावर प्रेम आहे? उग निमित्त काय तरी दळणत राहिलं, पाणीत राहिलं, अमुक राहिलं, कितीतरी पाणी घ्या रात्र भरा नाही का. पण नाही, देवाकडे वेळ द्यायला वेळ कमी आपल्या. तिकडे जुलूम होतोय, उशीर झाला. मनातून आवड हो, मनातून आवड. होय होय ज्ञानबा, गोडी आवडी तुझं कसं आहे बोलायलो? गोडी आवडी बरोबर आहे ना. गोडी आवडी सोयाबीन अशी हे परपुरुष आहे हो. संसार म्हणजे परपुरुष आहे आपला हो. संसार म्हणजे कोण आहे आपला? आपण त्या शिंदे बाई सारखं म्हणे. ती बाई कोण म्हणले? पतिवर्ता नाही. ती बाई कोणती झाली? आणि आपण कसे आहेत? शिंदरीच आहेत ना आपण बी. नवरा केलाय पांडुरंग, संसार रूपी नवऱ्याकडे प्रेम आहे. शेजा सोनिया धनी हा परत द्वारा मनी आणि तुकारामाला गाता तिथे लागते. हे असो सोयरीने जायची, हे असो सोयरीने जायची, हे असो स्वैरिणी जायचे, रिगोनी पतीच्या मानस, रिगोनी पतीच्या माणूस, राटे जाड्याची जावयाला. बरोबर आहे की नाही. नवऱ्याच्या मनात निगती या आणि ज्याला संग जायला निगती बोंबलं दुसऱ्या नवऱ्याचा. कळलं का? ती त्याला गोल ठेवली या. तसं तुम्ही आम्ही ह्या देवाला गोल ठेवलो. कोणला? पांडुरंगाला. काय बरं काय. आणि त्या नवऱ्याची आवड लागली कोण्या? हा नाथ महाराज दादुल्या नलगे बाई, मग दादुल्या नलगे का मोडकीचे घर तुटकेचे छप्पर, देवाला देवघर नाही. मला दादल्या नलगे, मला नगच नवरा कोणता? संसार रूपी नवरा नग म्हणली ती बाई. आपण ते नाही, पांडुरंग रूपी नवरा नग. खरा नवरा कोणता आवडत आहे आपल्याला? होय ज्ञानबा, सोयाबीन. मग हे मिथ्या, मग व्यभिचारली भक्ती का कशी आपली? हा बाळू म्हणते आम्ही तुमच्या डोंबळ आहे तुमच्यापाशी. आमच्यापाशी तुम्ही नाही, तुम्ही फक्त म्हातारी बशी आहे. खरं बोला. होय हो. हे कुठे आहेत? हे कुठे आहेत? आणि मग डोकं तिथंच गेलंय की, डोकं तिथंच गेलं. हा हे लक्षात ठेवा, हे डोकं तिथं गेलंय आपलं. आणि हे कसं होईल? पुढच्या जन्माला हे कारण ठरायले, पुढचा जन्म वाटोळ व्हायलाय. काय उपयोग आहे सांगा ना तुमचं? म्हणजे आम्हाला म्हणायचे हे आपण जे तुम्हाला वाटायला पुण्य करायलो, हे पुण्य नाही, पापात्मक पुण्य आहे. कोणतं पुण्य? हे शुद्ध पुण्य नाहीये, भगवत प्राप्तीचं पुण्य नाहीये. आणि असं जे अशुद्ध पुण्य आहे ना, त्यामुळे जन्माला यावं लागतं. आणि मग ते तदनुकूलच कर्मे होतात. जसं तुमची वासना आहे काही, आता हे तदनुकूल काय होतात? मग कर्म. आणि मग ते कर्म, त्या कर्मानुसार पुन्हा पुढे वासना. का जीवानं करावं त्याची इच्छा परमात्मा ओळखितो. हो रे, ह्याच्या मनात संसारात ह्यानं पुण्य केलं, मला फुलं व्हायले, सगळं केलंय, अन्नदान अमुक ढमुक सगळ्या गोष्टी केल्या आहे ना. पण याच्या मनामध्ये पुढचा जन्म चांगला मिळावा, उत्तम भोग मिळावे, मला बायको चांगली मिळावी, अमुक हे सगळी गोडी याला असे. मग तसं देऊन टाकावं. देते वालू देते. तुम्ही मागताल ते परमात्मा, त्याचं नावच आहे ईश्वर चैतन्य. जीवान, त्याच्यामुळेच त्याला नाव ईश्वर चैतन्य आलं. फलदाता आहे. जीव फल भोगताय आणि तो ईश्वर फल दाता आहे. शिव, त्याला शिव म्हणायचं किंवा ईश्वर म्हणायचं. जीवानं जे जे कर्मे करावे आणि ते फल त्यानं द्यावं. फलदाता असल्यामुळे ईश्वर आणि भोग भोगता असल्यामुळे कर्माची फळ भोगता असल्यामुळं जीव. लक्षात आलं की नाही? अशी स्थिती आहे. पण ही वासनाबाई एकमतात मिसळली बिचारी. ती तुम्हाला बदलण्याचा अधिकार या मनुष्य जन्मात आहे. ही आशा बदला, वासना बदला, पण तुम्ही बदलीत नाही. ती वासना अंकुर बदलाय पाहिजे. तुकाराम महाराजांनी वासना अंकुर बदलण्यासाठी देवाला विनंती केली. हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोने देहरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा करलो. तुका मागे दान नाही, चंद्रभागे स्नान. तुका मागे हेची दान. बरोबर आहे की नाही? मग आशा बदलली करायची तर वासना अंकुर बदलला की नाही महाराजांनी? पण बदलला ते नाही. पण आपल्याला बदलणं होत महाराज वासना घालणार तेच आहे ना.
कोण नाही कसं आहे? ते तुला काय ते विषय स्वतंत्र कसा ठीक आहे मग त्याच्यावर तर आरोपी हम्म. आणि तुमचे पाप पुण्य त्यालाच भोगावं लागतील मग काय ते जर तुम्हाला वासनेत घालणारा असेल तर काय तशी बुद्धी तदनुकूल देणारा असेल तर मग ते जीवानं केलेल्या कर्माचं पाप कोणाला भोगावं लागेल मग देवाला. त्याला बघावं लागेल तर आम्हाला वाचनात दिलं होय भाऊ होय माणिक असं कसं होईल बरं तसं नाही महाराज तसं होत नाही फक्त साक्षी आहे दीपू ठेविला परिवरी कवना ते नेहमी ना निवाय साक्षी रूपानं परमात्मा तुमच्या चैतन्य रूपानं साक्षी रूपानं आहे पण तुम्हाला सोयाबीन कडे जायचंय का पंढरपूरला जायचंय त्याच्यात तुम्ही स्वतंत्र हम्म. तुम्हाला काय करू कोणाचा खून करायचा आहे का ते तुमच्या हातात ते कोणाला सेवा करायची का ती तुमच्या हातात काय करू वाटेल ते त्याच्या ते विचार काय म्हणेल काय म्हणे आणि म्हणणार असतात एवढं काय लागला म्हणत नाही ते साक्षी रूपानं राहतो परमात्मा साक्षी आहे असो ते विषय ना आपलं हे चाललंय काल काय म्हणलो मी तुम्हाला काल विषय चालू होता हा हनुमंतरायाला ब्रह्मपाशात बद्ध केलं आता ते खरे बद्ध होते का ब्रह्मदेवाचा ब्रह्मपाश मारुतीला बाधा करीत नाही हे वरदान आहेत ब्रह्मदेवाची तरी नव्हे 33 कोटी देवांचे वरदान आहेत यमाचा यमदंड त्यांना बाधा करणार नाही हनुमंतराय पडले होते ना होटाळी कुठून इंद्रांना वज्रहण बरोबर आहे मला वाटतं बाळपणी येणे सूर्याची धरले इंद्राची का दिले थोर मार त्या काळात ती गोष्टच आहे ना बरोबर नाही आणि इंद्रांना वज्र हनवटीला हाणला म्हणून हनुमान नाव पावला असं वर्णन तिथं आलेलं आहे जन्म काळाच्या वेळेला हो तर असो आता मग त्याला सर्व देवाचे वरदान आहेत मग ब्रह्मदेवाचे वरदान आहे माझा पाच बंधन तुला करणार नाही मग नाहीच ना म्हणजे ब्रह्मदेवाच्या बोलण्याला मान दिला फक्त आणि रावणाच्या भेटीची इच्छा होती म्हणून हनुमंतरायाच्या इच्छेनं लंकेत आता हनुमंतराय पुढे गेले आणि मागून ब्रह्मदेव मंत्र म्हणू लागले ग्रहावे प्रतिष्ठा असो ब्रह्मा सोमिके मंत्र जपत राम राज्य लंकेत हनुमंत प्रवेशो कोणता मंत्र म्हणलाय ते ना हो तुमच्या रामायणाची ओवी गेली सुंदरकांड कोणतं कांड हे सुंदरकांड हनुमान पुढे चाललाय हे वडायले हे एक ओढते पूर्वेकडे एक ओढी ती पश्चिमेकडे बरोबर आहे हा कोणी काड्या घालायले कोणी काही त्याला टोचायले दाटून सतू लागले माकडं हे राक्षस हनुमंतराय म्हणले काय सत्वाचे सत्वाकडे चितोर जाऊ मी तुम्हाला काही म्हणतच नाही आता म्हणजे काय सोंग केलंय ना मग सोंग केल्यावर सपादनी झाली पाहिजे ना हा म्हणून हनुमंतराय बांधून टाकले आणि करून राहिले पण चाले मागून ब्रह्मदेव हे मंत्र म्हणू लागले त्याची ती ओवी तिथे पहा सुंदरकांडात ग्रहावे प्रतिष्ठा सुक्त ब्रह्मा सोमिके मंत्र जपत म्हणजे काय राम राज्य लंके आत हनुमंत प्रवेश हनुमंताचं लंकेत आगमन व्हायले घरोघरी प्रतिष्ठा भगवान परमात्म्याची हो सगळ्या जग राम लंकेत राम राज्य हो असा ब्रह्मदेवाचा मंत्र आहे असा ब्रह्मदेव मंत्र म्हणू लागला हनुमंतराय असा वडीत वडीत रावणासमोर नेला रावणासमोर नेल्यावर त्याला कळलं तर रावणाला आता हनुमंताला बांधून इंद्रजित नाही मोठा उल्हासात होता रावण आणि ते हनुमान आणला वडीत आणला वडीत की रावणाचा राग उथळला महाराज हा किती मारले ना 80,000 किंकर मारले 14,000 बनकर मारले 5 सेनापती मारले प्रधान पुत्र मारले जंबूमाळी मारला अक्षय कुमार मारला इंद्रिताला बराला लावला आसाळी गिळून मारून टाकली यानं काही कमी नाश केलाय का आमचा वन उपाडा केला त्या वानरानं असं म्हणून राग आलाय त्यानं आणि हातात ती तलवार होती चंद्रसेन नावाची त्या तलवारीचं नाव आहे चंद्रसेन ती मेण्याच्या बाहेर काढली हनुमंतराय असे आल्या बरोबर राग तलवारीचा घाव हाणल्यावर ह्याचाच हात झणकला कोणाचा रावण हात झणकला की चोळून घेतलं बरं काय कसं भाऊ नाही लागलं म्हणतोय माणूस तेथील लिंबाजीला बसलं त्या पायरीचा ठ्याका काय सांगावं तुम्हाला बसतंय का ते लागलं असं उलट करतायत माणूस हो काय करावं होते का नाही तसं लाज वाटते पाहिजे नाही म्हणते माणूस पण ते लागत आहे तसं रावणाला झाला बघा ठ्याका हाणला ह्याचा थाट झणकला आणि कसं नोकी केलं रावणानं कुसमुस तोंड केलं
हनुमंतराय हसले. हो मारुती हसले. हसले. ते हसू आले. मग हसल्यावर रावणानं विचारलं, का रे म्हणले बाबा तुला का हसू आलं? नाही म्हणले, मला असा एक थोडा भ्रम होता. काय भ्रम होता? की लंकेचा राजा रावण किती शक्तिवान आहे, किती त्याच्यात ताकद आहे, आणि ही ताकद आज तुझी मला कळून चुक की तुझा म्हणजे घाव असा निर्बळ आहे ना, आणि ते कापसाची पेळ लागल्याने वाटलं मला. कापसाची पेळ म्हणजे कापसाचा रोहाचा बोळा हाणाव, आणि ते किती लागतं माणसाला, तसं वाटलं बघ. म्हणून मला हसू आलं. कसा रामाबरोबर युद्ध करशील मला फिकीर पडली. कोण म्हणले? रावणाने विचार केला की वानर अवध्य त्याला महाराज तिथं बसविलं मारुतीला समोर. रावण विचारला, रे वानर रे अरे तू रे का रे वानरा, कामून झाडं उपटिले, कामून आमचे सैनिक मारले, कामून तो एवढा गुन्हा केला, तू कोणाचा, कुठला, कसा आला, असं काही विचार. हनुमंतराने उत्तर दिलं, रे रावण ऐकून घे, झाड का उपटिले तुळशी रामायणामध्ये वर्णन. झाड का उपटिले म्हणतोस, बरं काय, मरकट स्वभाव आमचा माकडाचा स्वभाव आहे रिंगाणा करणे, बरं काय, म्हणून मरकट स्वभावानं झाड उपटिले. आता हे दुसरं उत्तर, तू म्हणून राक्षसाला का मारलं, आमच्या वाक्या को मारला, ह्याला त्याला का मारलं, असं बरं काय, त्याने मला मारायला आलते म्हणून मी त्याला मारलं. याच्यात काय बाबा सांग, काय चुकलं का? माझ्या स्वभावानुसार मी झाडं उपटिले, हे माझा माकड स्वभाव. आपण आता ते मला मारायला आले, मग ते मला मारायला आले म्हणून मी त्याला मारलं. ह्याच्यात काय मला गुन्हा झाला का सांग बाबा. आता कोणाला बी काय मारून घेऊ वाटतंय का? नाही, म्हणून मी त्याला मारलं. आणि तू मला म्हणतोस कोणाचा दूत आहे, मग त्या रामाचं कीर्ती वर्णन केली तुळशी रामायणामध्ये. असा राम मर्यादा पुरुषोत्तम, त्या रामाचा मी कोण आहे, मी दूत आहे, आणि लंकेत आलोय बघ शुद्धी करण्यासाठी. असं सगळं बोलल्यावर रावण म्हणला, हे लय झटे बाबा, हे झटे, आणि याला काही केलं तरी हे मरत. आता आपण बी डोसकेबाज आहे. रावण मोठा चॅप्टर आहे बरं, पण कुठे कपट जमत नाही, पण त्याला कळालं नाही. ते म्हणला असंच म्हणला, ते पाखरू एक सोडू लागले तिथं आणताय, काय करा मला एवढं पाखरून मलाच नादी लागले. ऐकच ना म्हणला, मी दातात गवत धरलो बाबा, जटायू पुरेपुरे रण म्हणून दाती रावणे धरले तृण आहे ना. जटायू रण बाबा बस झालं, मयानं तुझ्या संग युद्ध करणं होत, गवत धरलं नाही कसपट तोंडात. काय सांगाव त्या पाखराच्या मेन, आपण त्याला अटकल करून का होईना मारलं. तशा माकडाचा काटा असा विचार डोसक्यात आला. आणि मग असा विचार आल्यावर ते म्हणला, हनुमान तुला एवढा घाव आणला चंद्रसेन तलवारीचा, तुला केस फकाण्या लागला, तू अवधी दिसतो, नेमकं काय मला कळच नाही. तुला मी एक थोडं विचारतो, आणि राम भक्त खोटे बोलत नाही. आधी अशी पाचर ठोकली, कोण बोलत नाही खोटे, म्हणजे त्याला मर्यादा आहे भाऊ. तुम्ही मालकर यांना मला बोलाव का? आणि आम्हाला मोकळी, आम्हाला मोकळी, तुम्हाला मोकळी नाही. म्हणजे राम भक्ताला वाढ बोलत नाही. मी तुला रामाची शपथ घेऊन सांगतो, तुझं मरण कशात आहे असं म्हणलं. असं म्हणल्यावर हनुमंतराय हसले, ते म्हणले, रावणा खरं सांगतो, मला मरण नाही. यावर चंद्रदेवा, सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मी अमर आहे बाबा, मी मरू शकत नाही, मला मरण नाही. रावण हसला, आणि तिथं बऱ्या बऱ्या लोकांचं मरण त्यानं सांगितलं. रोमहर्षण, भुसुंडी, भगदालभ्य, मार्कंडे है ना, 14 कल्प आयुष्य गरिमा, ऐसा मार्कंड्याचा त्या ओव्या पहा, ऐसा मार्कंड्याचा महिमा. तोही गेला अमरण ग्रामा, ते मेला, आणि तू कोण माकड म्हणतो पाले खाणार मला मरण नाही. काय बोलायला बा, काय झोपवायला माणसाला. अरे जन्माला त्याच्या पाठीमाग मरण आहेच ठरलेलं आहे, आणि तू म्हणतोस मरण नाही. काय भाड्या माणसा, तुला काय बोलावं काय नाही, झोपवायला माणसाला. मार्कंड्यासारखे बकत दालभ्य, भ्रसुंडी, हे सगळे लोक, रोमहर्षण सगळे गेले, कुर्म गेला, कोण राहिले इथं, कोणी राहत नाही, आणि तू म्हणतोस मला मरण नाही.
हनुमंतराने विचार केला की ह्याचा अंतकरण खोटे आणि ह्याला खोट्याला खोटच बोलावं लागते कारण काय खोट्याला खोट्यापाशी खरं जमत नाही म्हणून त्यानं पॉइंट बदलला रावणा कोणाला का मरण सांगा वाटते का म्हणले तू कसं बोलायला बाबा मरणाचं भेव वाटतंय कोणाला बी मरा वाटतंय का ते म्हणले मग रावण तर उपसला रावण म्हणला ज्याला मरण भय आहे ते भक्तीच करून नाही त्याला काय रामाचा भक्त आहे ना तो मग त्याला मरणाचं भेव म्हणल्यावर ते भक्तच नाही हनुमंतराय म्हणले बोल पुढच्याला शिकवायला लय हुशार आहे हा आणि मग इतकं तर तुला कळत रामाची सीता चोरून खाऊन आली सर्व रामाच्या बेन चोरून आणलीस तो आणि मरणाला भेऊन पळून आलाच नाही का आणि आम्हाला म्हणतोस की मरणाचं घेऊन आणि मरणाचं घेऊन कोणालाही वाटतंय बाबा असं कसं मी तुला त्याच्यावर खोटं बोलतो खरं सांगू का खरं सांग तुला रामाची पद घातली बघ मग एक शब्दात मरण आहे शेपूट मेलं मेलं शेपूट जिते का तोपर्यंत मी जिते शेपटाला तेल तूप गुंडाळायचं त्याला तुपात कपडे आणि मग त्याला फुकून द्यायचं त्याला फुकून दिलं की हनुमान मेला शेपूट मारणार मग मी मारणार खरी ताकद माझी नाही ते शेपटा सगळे तिथं राक्षस होते ते इंद्रजित आदी ते म्हणले खरं बोलला म्हणले 100% खरं म्हणले ह्याच्यात पॉवर पेक्षा ह्याच्या शेपटात लय पॉवर आहे एका जागा बसते आणि हे शेपूट धिंगाणे करतय ताता हे खरं बोललो वानर बघा शेपूट लयच गरम आहे त्याच कोणाचं मारुत्र्याचं रावणाला पटलं त्याला तुपात भिजवायचे त्याला किंवा तुपात आणि मग गुंडाळायचे वस्त्र आणि मग ते हनुमंतराय नाही उघड राहिलं का मग मात्र तुमची सरली नाही बा आधी सांगितलं मरतच नाही मग त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण गुंडाळा आणि त्याला काळी ओढून द्या पेटून द्यायला फुकलं मी मरणार आता ते तसं सांगितलं हे एरियाला आणि स्वतः आता तितकं वर्णन नको करायला गावाचे का महाराज सगळे नागवेच केले की लोक आधी काय म्हणला जुने आणा त्याला वाटलं हे वाव भरे त्याला काय आणा जुने कपडे आणले ते लोक म्हणले जुनं सरले बाबा शेपूटचं अजून तितकंच लांब आहे हा सगळे गावातल्या लोकांचे जुने द्या म्हणा घर जाऊन मागा मग गावातल्या लोकांना जुने फाटके तुटके सगळ्या लोकांचे जुने संपले जाऊया म्हणले नवे मागवा लोकांना नवे द्या म्हणा काय असते पांघरून हे ते घरातले काय आपल्याला आणि वाचतात तिकडे महाराज इतकंच नाही चाट्याला पण म्हणला दुकानावरले आणा चाटे देना गेले तर ठोकून आणा दुकान मोकळी झाली महाराज चाटे ठेवली नाहीत भाटे ठेवले नाहीत कोणाचे ठेवले नाहीत नाही सगळं गाव नागो उघड केलं आता म्हणजे सगळे घरातले संपले नवे संपले जुने संपले फक्त अंगावरले आहेत कोणाच्या लोकांच्या अंगावरले फिरून घ्या पण गुंडाळा असते एकदा धरलंय का काम ते काम करीला हे करीला निघालं पाहिजे महाराज काय सांगा आता आपल्या रस्त्याने हिंडायला आलेले लोक आंगडं पाडायचं नागवेला नागव इकून धरायचा हातात तिकून एखाद्या सगळे मोकळे केली महाराज काय सांगा सुनला फेल्ड नागव केलं सासूला नागव केलं तिच्या नवऱ्याला नागव केलं तिच्या लेकाला नागव केलं काय आता मुश्किल आहे का तिथं तर लय नाथ महाराजांनी रस होतलाय एक जावाय आता म्हणजे काय दिवाळी सणाला आणला होता आणि ते चांगले कपडे घालून उठणं लावून जरा आंघोळ केली काही त्यानं दिवाळीची आणि बाहेर त्याला पटका बांधून आपल्या रस्त्यानं त्याला वाटलं मी पाहू नाही मला कोण काय आणि गावात हे चालू होतं आणि बाणी इंदिरा गांधीवनी इंदिरा गांधीने पळवी की माणसं महाराज माणसं भेला तिनं मोकळी दिली तिनं कोणाला धरा कशी मुश्किल आहे महाराज कशी बेकार आहे आणि अशी वरून ऑर्डर आल्यावर काय खरं महाराज त्या रावणाची ऑर्डर फेला कपडे ते जावाय बुवा आले काढ कपडे ते म्हणला मी पाहुणा आहे या पाहुणा असला इथं हनुमंतराय शेपूट राहायचे काढ ते 2 दणके दिले की फेलला जावाय कोंबडू लागला नाथ महाराज म्हणले काय जावाई आणला दिवाळ सणा कोणाचा पाहुणा कोणाचा पाहुणा कोणाचा मेवना त्याला नागव केलं महाराज सगळं गाव टोटो करू लागलं नागव तेल बी राहिलं नाही आणि इतके कष्ट करून ते पेटवले
काय तरी थोडं राहिलं. लय आता ते नाही राहिलं होतं हो. त्याच्यात त्या मालिवंत राक्षसाला अटकल केली. म्हणजे ईद भरत राहिले आता. आणि कपडे तर काहीच नाही, राणी बसातली संपले, कोणाचेच काय राहिले नाही. म्हणले अजिबात चिरगुट 4 बोट नाही आणि शेपूट फक्त राहिले 30 भर. या ते मालिवंत म्हणला हे शेपूट त्याच्याशिवाय होत नाही. ती म्हटलं दोष की बात जुने माणसं म्हातारे हुशार असते. माल्यवंत राक्षस ते म्हणला ए तिचे ताणला कडे उड नाही आणि तिचा आणला की म्हणजे ती ईदभर गुंडाळायला. मग हे नाकून घेत तिथं म्हणलं त्याला वाटतं ही नागवी करी. मग लगेच राक्षस म्हणले अरे गुंडाळलं 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 जमलं लावा 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 आता खाली लावा याला यायला जपटाला खाली लावा. काढली लावा म्हणले की आणलं महाराज ते टिकून लावाराचे माझ्या लांब झालं आणि शेपूट बोलतो इकून भाते टिकून बी भाते ठेवले आणि खाली इसतो फुका म्हणला. ते पेटच ना. मारुतीनं वाऱ्याला सांगितलं ना वार साह्य. कारण का अग्नीचा जन्म कशातून आहे माहिती आहे? अग्नी वाऱ्याचा पुत्र आहे माहिती का? त्यानं साह्य नाही केलं का पेटतच नाही. तेच पाहिजे वारच पाहिजे तर पेटते. आणि खेचायला काय पाहिजे? अग्निशामक म्हणजे काय असतंय? वारा. वाऱ्यातच अग्नी आकर्षित होतो आणि वाऱ्यानंच अग्नी पेटतो, नाही तर पेटत नाही अग्नी. अग्नीला स्वतंत्र सत्ता नाही, त्या वाऱ्यापासून जन्म आहे त्याचा. भूतापासून भूत जन्मला आहे ना. आकाशापासून काय जन्मलं? वारं. आणि वाऱ्यापासून कोणतं भूत जन्मलं? अग्नी. अग्न्यापासून कोणतं भूत जन्मलं? पाणी. आणि पाण्यापासून जन्मली पृथ्वी. आणि परत जायला तसंच जातात ते वापस. जशा मार्गाने आले हे भूत तशाच मार्गाने जातात ते. हे असं असं निर्माण होतं. असो लवाराचे भाते आणले फुकायले फुकायले फुकायले. ते पेट नाव हनुमंतरायन कानात वारायला सांगितलं होतं तुम्ही पेटी देऊन. त्याचा बापच होता ना वारा. रावणानं आला रावण जवळ. ते म्हणलं हनुमान ते एवढं तेल तो गुंडाळलं एवढे चिरगुट गुंडाळले शेपूट का पेटत नाही? ते म्हणजे तू मूर्खच म्हणजे तुला कळत नाही. आणि म्हणजे शेपूट सचेतन आहे आणि लवाराचे भाते अचेतन आहेत. अचेत अरे हे जमलं का? हे काय काय माणसं जळायली जिथे माणसं जळत नाहीत का? तुम्ही सांगा बरं. हे आता डोकर जिथं भाजले तिथे वैदू लोक आणि ते जळायले जिथं डोकर. जिथं माणूस टाकला अग्नी तर जळतंय. हे न लावलं डोसकं बरे. आणि रावण किती निर्बुद्ध आहे बघा. ते म्हणला हे चेपुडे सचेतन आणि ते भातेत अचेतन. अचेतनानं सचेतन कसंच येतं तुला काय हाय कळतंय का? मग सचेतनला सचेतन पाहिजे. हा हे काढायला भात म्हणले. मग तुम्ही फुका आता. माणसं फुका माणसं टिकून माणसं जिकून. आता माणसं का कमी लागते का महाराज? आणि वारे माणसाचं भात्याचं वार किती? एका भात्याला 100 माणसाची बरोबरी करणार नाही. भाता म्हणजे मोठा असते आणि माणसाची हवा किती तितके ते राक्षस. मग वायू एवढा सांगितलं थोडं धुपण वाढवा. धुपण महाराज फुकणारे का नाही नाकातून शेंबूडला यायली. हा फोडे फुकाय तर माग राक्षस म्हणले काय चांगलं केलं का यानं? हा इतकं कष्ट ते शेत व्हायलात म्हणल्या पुन्हा काय करतो की शेत लावतं. बेजार झाले राक्षस. हाय ना वर्ण नाही महाराज. ह्याच्यापेक्षा जास्त वर्ण नाही पण मी थोडक्यात सांगायला. बेजार झाले सगळे राक्षस बेजार झाले. रावण म्हणला हनुमान इतके राक्षस आता सचेतन आहेत. शेपूट सचेतन आहे. सचेतनला सचेतन आहेत. पेटवायलेत कस काय पेटना? ते म्हणजे तुला कळत नाही राव. यजमान राहिला माग. अरे अग्नी अतिथी इथला. अग्नी कोण आहे? अतिथी. आणि तू यजमान. तू अवतन दिल्याशिवाय येईल कसा ते सांग. हा तू स्वतः बगर फुकून बर घ्यायला एक एक तोंड तुला एकदा धायचं. तू बस फुकायला नाही पेटलं तर मला विचार. रावण मला तेवढंच राहिले आता. त्यानं बी याने त्यानं गुणना केला तिथं. वेदाची विभागणी करणार होतं की हुशार होतं की म्हणजे अग्नीला अवतन द्यायचंय ना. मग कसं द्यावं म्हणून त्याला ज्ञान होतं. त्यानं पाय धुतले हे तोंड हात गुळणा पूर्ण सगळा चेक केला म्हणजे शुद्ध सोहळ्या आणि बसला पेटवायला. हळकूक वाहून बनला. हे यज्ञच आहे ना आता. एक मारुती जाळायचा यज्ञ झालाय ना महाराज. तेव्हा फुकायला आणि फुकायला 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 वायू सांगितलं जराशी दडपून धरा. एकाच भारात टाका. आणि ते भारात धुपलेलं होतं बरं काय. धुपल्यावर भडकून भपका होते आणि तसा भपका झाला. भपका झाला की झाल्या पहिल्या सलामीला. म्हणून तर हनुमंत महाबळी रावणाची दाढी. आता हे झालं पेटलं ते.
ते पेटलं आता ते पोट जमलं पण रावणाचं तोंड काळं झालं तोंड दाखविना म्हणलं पुढं आली तोंडाला बसलो इकडं लोक काय करायला पाहिजे बाकीचे लोक म्हणले बरं आता पेटविलं म्हणले आता काय करतो की इंद्रजित म्हणला पेटविलंच काय होते म्हणून आता पेटविलं भडका लागला मग हनुमंतरायनं सोम केला हनुमंतराय म्हणले आता आपण नाटक करावं आणि लोक गोळा करा म्हणून हनुमंतरायनं शेपूट पेटल्यावर ते भडका उठल्यावर हनुमंतरायनं दाटून तिथं असा पाय वाकडे केले आणि डोळे पांढरे करायला सुरुवात केली असं निश्चित पडलं मग ते मंत्री फुकणारे बेजार झालेले शेंबूड आलेले ते सगळे गोळा ते म्हणले लयच माकरानं बेजार केले काय म्हणतात बाबा पण मरण सांगून म्हणले हाताने यानं ओढून घेतलं इमानी माकडे म्हणले आता मरायले बघा ना आता डोळे कसे करायले आता मरते म्हणले व्हायचा आणि आले मग बघायला ज्या माकडानं एवढा पराक्रम केला ते माकड आपल्या राजानं डोसकं लढवून काही करून लाख लपडे करून मारलंच हे बघा आता मरायले ते माकड बघायला उताळा खेळ बघायला टुम करून वाजलं लोक जमतात त्याला काय लोकांना बघायला पाहिजे आला उताळा भाऊ मग टाचावर करू बघायला फोन किती लोक जमले म्हणतात की लाखो हो इतके जमू दिले आणि एवढे जमू दिल्यावर मग शेपूट उचललं त्याच्या अंगावर जेवढे आले होते तेवढे पेटले एकदाच पेटले कोणाचे धोत्र कोणाच्या आंगड्याला आता पेटल्यावर काय किती नाचलं निघतंय का पेटल्यावर महाराज जाळले लोक बरेच आलेले तेवढे जाळले रावण तितकी जाळी जळाली तितक्या मिश्या जाळल्या तरी आला हनुमान तू म्हणलास की शेपूट पेटल्यावर मरत आणि मग मरायलेच ना म्हणले ते आता आणि आता ते झडती द्यायले आणि हे लोक जमल्यावर काय करायले त्याच्या अंगावर म्हणजे गळ्याला पडायले मला वाचवा म्हणायले आणि ते तसं करायले रावण म्हणला भरी झडती बाबा राहिले आता तुम्ही करलीच नाही हो महाराज तिथं वर्णन आहे जे बांधलं होतं का त्याला बांधलेलं होतं ना त्याला मुटका बांधलेला छटक्यात तोडला छटक्यात सगळे ते बंधन तोडले तिथं वर्णन आले महाराज अरे हे काय सप्तपाशाची निवृत्ती जरा राम नामे करी मारुती किती पाशाची निवृत्ती करते राम नामानं मारुती तिथं 7 पाशाचं वर्णन आलं कोणी सांगताय काय कोणते कोणते पास आहेत तिथं कर्मपास बर हा धर्मपास वा ब्रह्मपास 3 झाले जन्मपास हो बर हा माग पुढे होते हा 4 झाले मोहपास हो मायापास आशापास हा 7 पास आहे आशा पास आपल्याला हे तुम्ही सांगायला 1 2 3 बरोबर आहेत पुढचे जरा चुकायले ते हा आता मग कोणता पास कसा आहे त्याच्यात नाथांनी विश्लेषण केले मला वाटतं तिथे गाव नाही का नाथ महाराज होते ते वर्णन करणारे कोण आहेत मग कसे कोणते कोणते पास कुठं कुठे ते आपल्यावर आणलं होते ते वर्णन त्याच्यामध्ये जन्मपास 7वा कोणतं पास जन्म बघा तुमच्या रामायणामध्ये आता रामायण काढा कितवा पास आहे जन्मपास 7वा आशापास 7वा ऐका आता काढा आता रामायण काढा तेव्हा काढा रामायण जन्मपास 7वा आता जन्मपास 7वा तर त्या जन्मालाच म्हणले आशा आहे तिथं जिथं आशेपाशी जन्म आहे म्हणून आशापासून जन्मपास एकच लक्षात आलं का जन्म कशामुळं आशेमुळं मग तिथं आधी काय म्हणले जन्मपास 7वा पण जन्म कशापासून होतो म्हणले आशेपासून बघा आता रामायण काढा आधी जन्मपास 7वा म्हणले आणि पुन्हा जन्म कशामुळे होतो ते पटवून देताना पाशाचं वर्णन पटवून देताना एकनाथ महाराज म्हणले जन्माला कारणीभूत कोण आहे आशा लक्षात आलं की नाही आशापास 7वा त्याच्यामुळं जन्मपासून आशापास एकच भक्त आयशे जाना जे देवदास आणि गेले आशापास निवारवणी तिथंही वर्णन नाही ना कळलं का पण इथं रामायणामध्ये ते आशापास 7वा सांगितला ना पण जन्मपास म्हणजे तिथं भावार्थ रामायण काढा सुंदरकांड काढा आता गेल्यावर बघा आता गेल्यावर तुम्ही घरोघर जाऊन पण बघ मला माहित आहे तुम्ही बघतच नाहीत काल बघितलं म्हणून सांगितलं ते कोणतं बघितलं हा वा 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 मग कसं हुटकले बर 92 अध्याय म्हणलं त्यातला अध्यात्म 40 वया टिपून वयाला सांगितले मी बघा बरं त्यांना लिहून दिल्या लिहून हातात दिल त्या 40 जवळजवळ वयाच्या कशाच्या
एक म्हणती राम सगुण, एक म्हणती राम निर्गुण, तुझा म्हणे न कळे खुण, राम चितखण एकला, तिजा म्हणे राम एकला, तरी का बहुरूपे भासला. हा बर काय, चौथा म्हणे न कळे तुला, तोची झाला आणि जांगे, ऐसे ऐकून या वचन, ऐसे ऐकून या. एक म्हणे हे बहुभाषण, राम अविकारी निर्गुण, त्याती आनन म्हणावे, त्याती आनन म्हणावे. महाराज काय हे करणार? वाचल्यावर एकदा ते तर ईश्वर करता वाटत झालं हा? तेव्हा एकदा वाचल्यावर मारावं हा. जीवच वास्तू करता सिद्ध व्हायला माया हिशोबाने. काय व्हायलाय काय करता जीवच सिद्ध व्हायला सगळं वाटत. दाखव की कसा होतंय ते आणखी असा सोडून येणं पुन्हा एका निवांत वेळी. म्हणजे हे पाठ नसल्यावर मी रिकामा असल्यावर ये, मग तुला सांगतो कसं होतंय सिद्ध ते बघा ना. शेवटी काय म्हणले ते, काय म्हणले शेवटी, नाही 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 नाही, शेवटी रामे विश्वाभासू केला, आम्ही मानू या बोला, पण रामची विश्व झाला, या बोला न मानू, या बोला न मानू. गारुडी युक्ती मंत्र कळा, करुणी वाजीचा सर्प केला, की गारुडीची सर्प झाला, अशी म्हणता जनाला मानेल. हा लक्षात आलं की नाही. आता त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे नाही, घट कुळाले निर्मिला, की कुळालाच ही घट झाला, तैसा रामे प्रपंच केला, का रामची झाला प्रपंच. त्याच्या पुढे माळे देवनी जीवन, सोय वाढविले उपवन, का माळीची झाला वन, अशी सांगून मध्ये द्यावे. बघा त्या ओव्या फार सुंदर ओव्यात बर पुढे. आणि हे सगळं बोलणं ऐकल्या पुढे बरं का, ऐशी ऐकून या वदंतीन गरजत उठला वेदांती. मग कोण उठला, तुमचं बोलणं खोटं आहे म्हणला, तुम्हाला काही कळत नाही म्हणलं. 5 जण बोलायले का यादू? बघ का, 5 जण नाही 5-7 इथं. या आधी 5-6 4-5 बोलायचे आणि पुन्हा हे उठला वेदांती. काय म्हणला ते तर लय बोलला. ते म्हणला अनुरणीयांती श्रुती, ऐक्य संपाद वर्तती, आणि तुझ्या दृष्टांताची गणती कोण निश्चिती मानिल. काय अनुरणीयानादी श्रुती, ऐक्य संपाद वर्तती, तुझ्या दृष्टांताची गणिती कोण निश्चिंती मानेल. अरे मूर्खा काय बोलतोस तू, कोण म्हणाले, वेदांती. हा वेदांती बोलायला. महाराज फार सुंदर. ते खरा तर अर्थ मित्र म्हणतो रंगनाथ गुरुजी भणेकर पाहिजे, इमानदारीने बोलायलो. बोलायचे अरे रामायण, रामायण विचारसागर आहे, त्याच्यामध्ये सगळा अध्यात्म ग्रंथ आहे त्याच्या रामायणामध्ये, नाही का अध्यात्म. किती सुंदर वर्णन आहे ते महाराज. हो अंतकरण भरून येते. काय नाथ महाराजांचं डोकं येते, हे गावबा महाराज डोकं येते. 93 युद्धकांडातला कोणी केलाय, आणि इथलं रामायण हे पाशाची निवृत्ती करणारा नाथ महाराज. नाथ महाराजापेक्षा सरस गावबा महाराज असा वेदांत आहे गावबा महाराज. रामायण मूळ कोणाचं आहे, नाथापेक्षा गावबाच हा. म्हणजे नाथांची किंमत कमी व्हायची असं समजू नका बरं. नाथांची किंमत उलटी गावबामुळं वाढली का. अरे गुरुपेक्षा शिष्य बडा म्हणलं की शिष्य गुरुला खरे आनंद वाटतो. लक्षात आलं. म्हणजे तेवढा ज्ञाता झाला शिष्य असं मला म्हणायचंय. इथं जाऊ द्या. सप्तपाशाची निवृत्ती कोणी केली, फक्त संतांनी. संत नाम मारुती भक्त आहे त्यानं केली, तुमच्या आमच्यानं होऊ शकत नाही. आणि अशापैकी जे जन्म पास आहे ना, जन्म मरण पास, त्या जन्म मरण पास म्हणजे आशा पास. आशान जन्म मरण म्हणजे आशेमुळं जन्म मरण, आशेमुळं. आणि अशी आशा जोपर्यंत चित्तात आहे तोपर्यंत भगवंताचा भक्त माणूस होऊ शकत नाही. मग गातो पण भाव नाही अंगी. मग काय हे आमच्याकडे देवा, मुखे म्हणवी तो दास, तुझा दास म्हणवायलोय मी, पण दासापाशी हे नसायला पाहिजे. चित्ती माया नसाय पाहिजे, लोभ नसाय पाहिजे, आणि आशा चित्तात नसाय पाहिजे. म्हणजे आशा, लोभ, माया चित्तातून जर त्यानं काढून टाकल्या तरच तुझा दास म्हणण्याची ताकद त्याच्यात आली. आम्ही दास जरी म्हणवीत असलो तर खरे दास नव्हेत. म्हणून ते आमचे दोष काढून टाक, तू पतित पावन आहेस. देवा तू कोण आहेस. तुकाराम महाराज म्हणाले आपला टाइम आज 7 मिनिटं आगाव गेल्या बोलण्या 7-8 एवढा कधी जायला पाहिजे, पण केलं आता काय करा. काय तुम्ही हे काढलं तिकडं, मानिकानं काढलं तिकडं. मानिका तू ये, तू एका दिवशी काय कर,